मध्ये बरेच आकर्षण असतील. 2,22,222 रुपये प्रथम पारितोषिक असणारी शृंखला 1,11,111 द्वितीय असेल. तृतीय आणि चतुर्थ 55,555. त्याचबरोबर सुपर 4 मध्ये जे संघ दाखल होतील त्यांना सुद्धा बाईक असणार आहे. परंतु या दरम्यान आमचे मान्यवर रॉयल कळंबोली संघाचे कर्णधार सन्माननीय रामा महानवर साहेबांचं या मंचावर आगमन होते. त्यांचं आम्ही मनापासून आम्ही स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. खूप खूप स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, एक मोठं नाव नवी मुंबईच्या राजकीय पटलावरचं, त्यांची सुद्धा उपस्थिती आज मात्र आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभली. त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. त्याचप्रमाणे आभार मानतोय सन्माननीय किरणजी मेहर, जिचा संघ पाहायला मिळाला या मैदानावर, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. सगळ्या मान्यवरांचं मनापासून आभार. त्यांचं या मंचावरून प्रस्थान होतोय. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत. विक्रोली आणि ट्रायडंट 11 नवी मुंबई, हे दोन संघादरम्यान घमासान युद्धाला सुरुवात होईल. तमाम क्रीडा रसिकांची नजर मात्र या मॅचकडे लागली आहे आणि या आजच्या दिवसामधून 8 संघांमधून कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल यासाठी मात्र पाहायला गेलं तर सारे जण आता मात्र आडाखे बांधायला सुरुवात केले. कारण एकापेक्षा एक दिग्गज संघांचा खेळ या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये मोठा उलटफेर सुद्धा पाहायला मिळाला. सँडी SP दादर एक बलाढ्य संघाला या स्पर्धेमधून काढता पाय घ्यावा लागला. त्यांच्यावर मात दिली होती ती विनर्स. अतिशय चांगला खेळ साकारला होता. 80 धावांचं टार्गेट त्यांनी पूर्ण केलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. म्हणजे कितीही धावा झाल्या तरी ही खेळपट्टी अशी आहे, फलंदाजांना उपयुक्त अशी खेळपट्टी आहे. परंतु चांगले गोलंदाज सुद्धा या खेळपट्टीवर भाव खालेत. कारण किफायतशीर गोलंदाजी पाहायला मिळाली. नुकतीच जी मॅच आपण पाहिली असेल तर खूप चांगली गोलंदाजी साकारली होती. ती अर्थातच विजय पावले असतील, तुकाराम कुंचे, त्यानंतर मयूर वाघमारेनं चांगलं षटक, देवतगावचा सितारा. सकाळच्या सत्रामध्ये अगदी दुंद्रे गावचा स्टार खेळाडू उगवता सितारा प्रसन्नानं सगळ्यांना प्रसन्नित केलं होतं. त्यामुळं इथे चांगले गोलंदाज सुद्धा या ठिकाणी यशस्वी राहिलेत. तर लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. थोडासा वेळ मात्र हा सामना घेतोय. विनंती असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा. तर सन्माननीय आमचे पाहुणे रामा महानवर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची मी सर्वप्रथम विनंती करतोय या मंचावर. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजसजी मात्रे, ज्यांच्या शुभ हस्ते यावेळेस त्यांना सन्मानित केलं जाईल. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघ, ज्यांच्यामध्ये फार मोठं योगदान आणि ज्या संघाचा सदस्य हिस्सा रामा महानवर साहेबांचं या मंचावर यथोचित सन्मान केला जातोय. खूप खूप स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात, या स्पर्धेला शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही सुद्धा शब्द सुमनांना मनापासून स्वागत करतोय आणि विनंती करतोय या व्यासपीठावर पुन्हा एकदा आसनस्थ व्हावं. तर ट्रायडंट 11 नवी मुंबई संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय कालापूर विभागामधील रायगडमधील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू रजत मुंडे, दुसऱ्या बाजूला पाहतोय थॉमस डायस, मोठं नाव टेनिस क्रिकेट क्षितिजाच्या पटलावरील सर्वांना सुपरिचित अशी ही नावं. आणि ओपनिंग पेअर्स यावेळेस मैदानामध्ये दाखल झाले. तर गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाजीत मधलं अस्त्र स्ट्रायकर गोलंदाज निलेश बांड्या. पहिला बॉल यावेळेचा हा बॉल खेळून काढलाय. पॉइंटकडे खातं उघडलं जात आहे. ते रजत मुंडे, चांभारली संघाचा हा खेळाडू. रजतचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला होता, विताळदेव चांभारली संघ. आणि या कालापूर 11 कालापूर संघ तालुकास्तरीय या संघाकडून सुद्धा त्याला खेळताना आपण पाहिलं. आणि हा तिसरा संघ आहे ज्याचा जो सदस्य आहे ट्रायडंट 11 नवी मुंबई. आणि थॉमस डायस
मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वामधील पाहायला गेलं तर थॉमस डायसनं एक वेगळा चाहता वर्ग, एक वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे आणि फार मोठ्या संख्येनं मात्र त्याचे चाहते मैदानावर आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पहिलाच बॉल. थॉमस डायस आपली ओळख सिद्ध करत असताना ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. पहिल्याच बॉलवर षटकार. 6 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. जणू काही पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय, अशाच आविर्भावामध्ये नेहमीच त्याचा खेळ आणि याचसाठी मात्र प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असा खेळाडू. षटकारानं खातं उघडतंय. 6 धावेनं 7 धावा झाल्यात. पहिलं षटक आपण पाहतोय विक्रोलियन्स संघाकडून निलेश. यावरचा हा फटका कव्हर्सला खेळला. इथे मात्र अत्यंत वेगानं बॉल सीमा पार जातोय 4 धावांसाठी. पहिल्याच 2 बॉलवर 10 धावा. काय स्टार्ट दिले यावेळेस मात्र थॉमस डायसनं. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. 2 बॉलमध्ये 10 धावा. 500च्या स्ट्राईक रेटनं थॉमस खेळतोय मैदानात. क्लास बॅटिंग. त्यावेळेस मात्र जर पाहिलं डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय थॉमससाठी. निलेश पंड्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्वीप करायचा होता, इथे अपील पाहायला मिळाली. 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. 12 रन्स. रजत मुंडे येतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. लेफ्ट हँडेड बॅट्समन. या मैदानावर पाहायला गेलं तर दोनही संघाकडून खेळत असताना स्वतःच्या चांभारली, त्यानंतर काल खालापूर 11 खालापूर विभागाचा संघ जेव्हा खेळला होता, खोऱ्यानं धावा उभारल्यात या खेळाडूनं. आणि या 2 वर्ष सातत्यानं मात्र सर्वाधिक चर्चेत असणारं हे नाव रजत. यावेळेस मात्र स्वीप केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने अत्यंत वेगानं बॉल जातोय. सीमारेषा पार. दणदण करत 4 धावा. रजत मुंडेच्या बॅटमधून चौकार येतोय आणि या 4 धावांच्या मदतीनं पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र पाहायला गेलं तर मर्यादा स्पष्ट केल्या त्या गोलंदाजांच्या. 16 धावा धावपटलावर पाहायला मिळतात. खूप मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना सलामीवीर ट्रायडंट 11 नवी मुंबईचे. फुल टॉस होता. रजतचा हा फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र झेलला जातोय. निराश जरूर असेल या फटक्यासाठी, कारण सरळ बॅटवर आला होता हा बॉल, परंतु टायमिंग मात्र सपशेल चुकलंय. पहिला धक्का सोसावा लागणार आहे ट्रायडंट 11 नवी मुंबई संघासाठी. रजत मुंडे मॅन फ्रॉम चांबारली यावेळेस मात्र बाद होताना. धावसंख्या आपण पाहतोय या ओव्हरमध्ये पहिलं षटक समाप्त झालंय ते निलेश या गोलंदाजाचं. 16 धावा 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर झाला. विशाल तांबोरे यावेळी 3ऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. पहिलं षटक निलेश पंड्याचं थोडंसं महागडं 16 धावांचं षटक राहिलं, परंतु रजत मुंडेला बाद करण्यामध्ये मात्र यश संपादित केलं. ही फार मोठी विकेट मी तर म्हणेन विक्रोलियन्ससाठी, कारण रजत मुंडे या खेळपट्टीचा पूर्णपणे अभ्यास आहे आणि इन्फॉर्म बॅट्समन आहे. यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा गतवर्षी तर त्यानं आपल्या बॅटमधून अक्षरशः हाहाकार माजवला आणि सगळ्यांनाच पाहायला गेलं तर प्रसन्न केलं होतं त्याच्या बॅटिंगनं. परंतु यावेळेस मात्र नवीन बॅट्समन असेल विशाल तांबोरे मैदानामध्ये. थॉमस डायसच्या साथीला 2रं षटक घेऊन गोलंदाज तयार. कमाल येतोय गोलंदाजीसाठी. 2रं षटक घेऊन विक्रोलियन्स कडून कमाल मौर्या गोलंदाजी मार्कवर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजून एक लेफ्ट हँडेड शैलीदार गोलंदाज पाहायला मिळतो. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न. फुलर लेंथ होता, त्याला लेफ्ट गेलं परंतु बॉल मात्र जातोय निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस विशालसाठी हा बॉल होता, परंतु निर्धाव खेळला.
जास्तीत जास्त लेफ्ट हँडेड गोलंदाज खास करून वापरले जातात जेव्हा जेव्हा व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्ही पाहत असता. कारण उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी फार त्रासदायक असतं की डावखुऱ्या हाताचे जेव्हा शैलीदार गोलंदाज गोलंदाजी करत असतात. राऊंड विकेटनं फुल टॉस होता, व्यवस्थित बॅटवर आला नव्हता, परंतु इथे मात्र मिस टायमिंग इथं पाहायला गेलं तर मिसफिल्ड जरूर होता. मी म्हणेन चांगलं टायमिंग जर साधलं असतं या बॉलवर तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या, परंतु नाराज असेल विशाल सुद्धा, त्याचे पाठीराखे सुद्धा. लगातार 2 चेंडू मात्र निर्धाव. कमल मौर्य अचूक टप्प्यावर पाहायला गेलं तर अचूक दिशेवर गोलंदाजी करतोय. कमल पुन्हा एकदा सज्ज होईल. लोवर फुल टॉस होता, खोदून काढलाय, कव्हर्सला हा फटका खेळलाय, सिंगल येते. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज कमल मौर्य. विक्रोळी संघाचा गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हा बॉल यावेळेस मात्र पूल केलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून बिरकावला अक्षरशः. हा दुसरा षटकार थॉमस डायसच्या बॅट मधून अफलातून इनिंग साकारतोय आपल्या टीमसाठी, ट्रायडंट 11 नवी मुंबईसाठी. इथे पाहायला गेलं तर विक्रोळी संघ येलो जर्सी परिधान केलेला 10 खेळाडूंनी हा संघ मैदानामध्ये उतरलाय. कदाचित एक प्लेअरची जणू ते वाट पाहत असतील आणि इथे या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 23. ते 20 धावा धावफलकावर. बॉल द्यायचे. तर दुसरं षटक आहे. कमल मौर्य पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं 7 धावा आल्यात. 23 धावा धावफलकावर. थॉमस डायस यावेळेस आपण पाहतोय बॅटिंगसाठी. फुल टॉस, लोवर फुल टॉस होता, समोर खेळला हा फटका साईड स्क्रीनच्या समोर. इथे धाव मिळेल ती सिंगल. 1 धावेनं धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलाय. तुमचे मान्यवर राम पाटील साहेब विचुंबे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर कमल मौर्याचं हे षटक थोडंसं लांबलेलं, थोडी घाई करायची आहे, खेळाडूंना विनंती असेल. यावरचा हा फटका कव्हर्सला खेळलाय. इथे मात्र ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावर, ज्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13च्या सरासरीनं 26 धावा. सव्वीस धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. पहिल्या फेरीमधील 4था सामना आपल्या समोर आहे. ट्रायडंट 11 नवी मुंबई
आणि त्यांना फाईट करतोय विक्रोलियन्स विक्रोळी. 10 खेळाडू घेऊन विक्रोलियन्स संघ मैदानामध्ये उतरलाय. त्यांचा प्रमुख खेळाडू तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथून मात्र टायटन 11 नवी मुंबई कुठपर्यंत मजल मारते हे पाहावं लागेल. थॉमस डायस सारखा आक्रमक शैलीचा बॅट्समन यावेळेस मैदानामध्ये आहे. त्याच्या साथीला आपण पाहतोय तो विशाल तांबोरे. जन पाहायला गेलं तर नाशिक येथील स्पर्धा तिथे उल्लेखनीय कामगिरी मात्र तांबोरीची राहिली होती. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा सज्ज होतोय निलेश मांड्या. 3रं षटक. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय निलेशच्या विरोधामध्ये. इथे मात्र बॉल चाललाय तो थर्डमॅन सीमारेषेच्या जवळ आणि पाहता पाहता पार सुद्धा होतोय. लेग बाईज. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या 30 या आकड्यावर. थोडी घाई करा. थोडासा डिले होतोय या मॅचला. 30 धावा धावफलकावर. 3रं षटक सुरू आहे. त्याचा हा बॉल यावेळेस मात्र फिरवलाय. मागे येतोय. फाईन लेगच्या वरतून खेचलाय थॉमस डायसच्या बॅटमधून. 3रा षटकार. धावसंख्या मात्र कमालीचा वेग आता मात्र घ्यायला लागले. टायटन 11 नवी मुंबईसाठी फार मोठं योगदान सलामीवीर थॉमस डायस राहिलंय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 36 या आकड्यावर. सुरुवातीपासूनच पाहायला गेलं तर आक्रमक रूप धारण केलंय. बॉल
आयोजक त्या ठिकाणी येतात, बिलकुल एंट्री नाहीये, कोणाला आला कसा काय, सिक्युरिटी प्लीज टाईट करा, बाउन्सर लक्ष द्या, कोणालाही आतमध्ये सोडू नका. खूप कंप्लेंट्स आता मात्र यायला लागल्या त्या स्पर्धेवर. अगोदरच कशा पद्धतीनं परमिशन घेतली आमची आम्हाला माहिती आहे आणि तुमचं सहकार्य फार मोठे आहे. सिक्युरिटी कोणालाही आतमध्ये सोडू नका, प्रेक्षकांना बिलकुल आता मात्र सोडू नका. परंतु इथे मात्र मोठा प्रहार पाहायला मिळतोय, बॉल जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार मंदार गरुडे ऑन फायर. या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 64 या आकड्यावर, 64 रन्स. पब्लिकला मी विनंती करतोय, आमच्या लाडक्या प्रेक्षकांना कोणीही मैदानामध्ये येऊ नका. पोलीस जर कोणत्याही क्षणाला आतमध्ये आलात तर तुम्हाला बाहेर पडणं फार कठीण होईल. बाहेर पडणं, सोशल डिस्टन्सिंग कुठे आहे. आणि मी विनंती करतोय कळकळीची, कृपया करून आपण दूरवर बसा, ही विनंती आहे. तुम्हाला कधीही बाहेर काढलं जाईल आणि पाहायला गेलं तर तो अपमान असेल तुमचा. कारण आजपर्यंत विचार केला त्या प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम केलंय या स्पर्धेसाठी आणि हे प्रेम तुमचं असंच राहू द्या. परंतु यंदाच्या हंगामासाठी खास आम्ही रिक्वेस्ट केली होती, ही स्पर्धा तुम्ही 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन पहा. आणि विनंती असेल प्रेक्षकांना, जे प्रेक्षक आपण गेटपर्यंत येऊन थांबलात, आम्हाला माहिती आहे तुमचे आवडते खेळाडू आतमध्ये आहेत, परंतु तुम्हाला त्यांचा खेळ ऑनलाईन पाहता येणार आहे. जरी पुन्हा पुन्हा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही शृंखला पाहू शकता, उद्यासुद्धा या मॅचेस तुम्ही पाहू शकता. कळकळीची विनंती आहे आणि सिक्युरिटीला विनंती आहे, विदाऊट परमिशन कोणालाही आतमध्ये सोडू नका. मास्क नसेल तर बिलकुल आतमध्ये सोडू नका. विदाऊट मास्क लगेच तुम्ही त्यांना बाहेर काढा, ही विनंती आहे आमच्या बाउन्सरसाठी. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. लास्ट ओव्हर लखन, 64 रन्स ऑन स्कोर कार्ड. खूप चांगली धावसंख्या ट्रायडंट 11 नवी मुंबईची, 64 धावा. सकाळच्या सत्रामध्ये 80 चेस झाल्या होत्या. लोअर फुल टॉस होता, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेट झोन कडे. सिंगल येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, सुंदर आणि मिड विकेट म्हणावे लागेल दोन्ही बॅट्समन मध्ये. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 66 या आकड्यावर. मंदार गरुडे आणि या राज गोटणकर ही जोडी मैदानावर. राज गोठणकर यावेळेस स्ट्राईक एंडला, समोर शेवटचं स्लॉगवरचं षटक घेऊन लखन तयार. लास्ट ओव्हरमध्ये मात्र किती धावा, किती अंक असतील. अकुटप्प्याचा बॉल फाईन खेळला, डीप फाईन लेग रिजन कडे बॉल जातो. इथे मात्र चान्स जरूर होती थोडीशी, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर बॉल सरळ सीमारेषेला स्पर्श करतोय. 4 धावांकरता चौकार येतोय. चौकारानं धावसंख्या पुढे जाईल ती 70 धावांचा आकडा मात्र ओलांडला जातोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सत्तर धावा झाल्यात. लखनचा हा बॉल यावेळेस मात्र गरकन फिरला राज गोटणकरच्या बॅट मधून. फाईन लेगच्या वरतून मात्र खेचलेला हा उत्तुंग फटका, षटकार. शहात्तर धावा, 76 यावेळेस मात्र बोर्डवर धावा लागल्या जातात. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना ट्रायडंट 11 नवी मुंबई. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये विक्रोलीला थोडासा घाम गाळावा लागणार आहे, कारण जी धावसंख्या मात्र वेग घेते आणि असेच फटके येणाऱ्या 3 बॉल्समध्ये. परंतु यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय कव्हर्सच्या दिशेमध्ये. पाहायला गेलं तर अफलातून बॅटिंग यावेळेस मात्र दाखवतोय. आपल्या फलंदाजीतलं कौशल्य सादर करत असताना राज गोटणकरच्या बॅटमधून 4 धावा. चौकारानं धावसंख्या 80 या आकड्यावर, 80 रन्स. आजच्या दिवसामधील ही सर्वोच्च धावसंख्या, हायएस्ट स्कोर आपल्या नावावर करतोय ट्रायडंट 11 नवी मुंबई, 80 धावा. यावेळचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. अंपायर जय पवार सरांचा इशारा, व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन, 81 धावा, 81. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ही आजच्या दिवसामधील हायेस्ट स्कोर नोंदवला जातोय तो अर्थातच ट्रायडंट कडून, 81. अकुटप्प्याचा बॉल पूल केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या वरतून टोकलाय. हा गगन बेदी आणि गगनचुंबी षटकार. धावसंख्या मात्र या षटकाराच्या मदतीनं 87 आकड्यावर. बॉलची मागणी मैदानामध्ये केली जाते. पुन्हा एकदा 87, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग.
शेवटचा चेंडू असेल. 87 धावा, फार मोठ्या धावसंख्येचं टार्गेट आता मात्र उभं राहिले ते विक्रोलँड संघासमोर. सकाळचं सत्र आपण पाहिलं होतं, विनर्सनं मात्र त्या धावा चेस केल्या होत्या 80. सँडी एस पी दादर संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 79 हा स्कोर उभा केला होता आणि 80 धावा सहज चेस झाल्या होत्या. मैदान छोटं आहे आणि या फलंदाजांना मात्र त्याचा फायदा होतोय आणि अजून एक मोठा प्रहार. राज कोठणकर पाण्याच्या धबधब्यासारखा कोसळलाय. आज मात्र मैदानामध्ये तुफानी बॅटिंग त्यानं दाखवलंय आणि काय दर्जेदार इनिंग मात्र साकारले आपल्या टीमसाठी आणि हा स्कोर मात्र हायएस्ट झालाय आणि या 5 षटकांच्या सामन्यामध्ये फायनल टोटल आपल्यापर्यंत येते 93. 93 धावा पहिल्या इनिंग मध्ये उभ्या केल्या. 94 धावांचं लक्ष्य आता मात्र असेल ते विक्रोली संघ. या संघाकडे सुद्धा तगडी बॅटिंग लाईनअप आहे, परंतु प्रचंड धावसंख्येचं लक्ष्य, एक मोठं लक्ष्य आता मात्र पार करावं लागणार आहे. शेवटची ओव्हर आपण पाहिली लखनची, तब्बल 29 धावा त्यानं खर्च केल्या. तर राज कोठणकरची इनिंग जर आपण पाहिली तर 3 षटकार म्हणजे 18, 2 चौकार म्हणजे अजून 8, 26 आणि या 2 धावा 28 धावा. 28 धावांची इनिंग त्यानं साकारली अवघ्या 6 बॉलमध्ये. वेल प्लेड. 6 बॉल 28 धावा. 94 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल, परंतु दुसरं सत्र जसं चालू होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील. द व्हॉइस ऑफ नवी मुंबई, महाराष्ट्रामधील एक सुपरस्टार आवाज कुणालजी दाते. धन्यवाद दीपक पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. किंजल ट्रॉफी तथा उपसरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. 94 टू विन आहे. 94 रनचं लक्ष्य ट्रायडंट नवी मुंबईच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं विक्रोली या टीमच्या समोर. ट्रायडंट नवी मुंबई एक वेगळा संघ यावर्षी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रस्थापित झालाय. सुरेशजी राणा जे उद्योजक आहेत ऐरोलीचे, त्यांच्या वतीने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. जावेद आणि त्यांचे सहकारी सर्व खेळाडू आज एकत्रित होऊन खेळताना दिसत आहेत. संतोष बंड, त्याचबरोबर स्वतः उद्योजक सुरेशजी राणा, जावेदजी यांच्या माध्यमातून नवीन खेळाडूंना घेऊन हा संघ प्रस्थापित झाला आणि यंदाचा सीझन संपूर्ण हा संघ मोठमोठ्या स्पर्धा खेळताना दिसेल. एक वेगळी गोष्ट, अनेक संघ आतापर्यंत पुरस्कृत केले गेले सुरेशजी राणा यांच्या वतीने, परंतु यावर्षी त्यांचा एक संघ आहे आणि तो संघ आपल्यासमोर खेळताना दिसतोय. थॉमस डायस, जावेद यांच्या संकल्पनेतून नवीन सर्व खेळाडू घेऊन हा संघ प्रस्थापित झालाय आणि या प्रवासासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या वतीने देखील. तर लक्ष्य या मॅच मध्ये आहे 94 रनचं. नशीब भोईर कोलीगावचे उद्योजक, त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी. थँक्यू.
तर सामन्याला इथे सुरुवात होईल. दोन्ही अंपायर लवकरात लवकर ताबा घ्या आणि जसा हा सामना संपेल टॉससाठी उपस्थित राहायचंय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कॅप्टन सार्थक, झारा 11 पनवेल, योगेश पेनकर, लखन आणि अमित कोरी हे 2 बॅट्समन. Against match. तर सामन्याला आता इथे सुरुवात होते. अखिलेश पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बीट केले बॅट्समनना. विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. पहिला डॉट बॉल, लक्ष मोठं ठेवण्यात आलंय. टार्गेट मोठं आहे आजच्या या संपूर्ण सामन्यांपैकी. 94 रन करायचे आहेत, परंतु या क्रीडांगणावर कुठलंच टार्गेट हे सेफ मानलं जाऊ शकत नाही. छोटी धावसंख्या बॉल, परंतु यावेळेला अंपायरचा इशारा येतोय बाहेर जास्त निघालाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रनने खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या 1 बॉल नंतर 1. सार्थक, झारा 11 टीमने तयार राहायचं. याच्यानंतर लगेचच आपली मॅच होईल. हा बॉल फुलर लेनचा होता. अगदी योग्य टप्प्यावर, रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल. एक चांगला संघ प्रस्थापित केलाय संतोष बन आणि त्यांचे सर्व सहकारी जावेद यांच्या माध्यमातून. जावेद शेख अनेक वर्ष सातत्याने खेळत आहेत. ऑन साइडला दिशा दिली. मिड ऑनला फिल्डर आहे. रन इथे मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना अखिलेश या ओव्हरमध्ये. 5 षटकांचा सामना, 94 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे विक्रोलेन्स विक्रोळी या टीमला. तीन पारितोषिका आहेत तालुकानिय गटातील 16 टीम आणि ओपनच्या 8 टीमसाठी 1,50,000 द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक आहे 25. 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक व आकर्षक किंजल ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख व आकर्षक किंजल ट्रॉफी. तृतीय पारितोषिक आहे 25,000 रुपये रोख व आकर्षक किंजल ट्रॉफी. 16 संघ हे तालुकानिय गटातील खेळले. भिवंडी डोंबिवली परिसरातील काल 8 संघाचा खेळ आपण पाहिला. त्याच्या अगोदर आपण पाहिला आपल्या रायगड परिसरातील 8 तालुक्यातले संघ आणि त्याच्यामध्ये 2 संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. भौमिक 11 भिवंडी काल झाला दाखल आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी नाविश 11 मिचुंबे हा संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामधून एक संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जय पवार यांना. मुख्य अंपायर आहेत रवींद्र पाटील. स्क्वेअर लेग अंपायर. स्ट्रायकिंग एंडला हलक्या हाताने फक्त दिशा दिली कव पॉइंटला. तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट करत असताना ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2री रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या डबल बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 वर. षटक क्रमांक प्रगतीपथावर पहिलं ट्रायडंट नवी मुंबईकडून. सुप्रसिद्ध असे उद्योजक
यांच्या वतीने हा संघ खेळताना दिसतो आणि या वर्षीच्या सीझनमध्ये हा संघ सर्व स्पर्धा खेळताना दिसेल अशी माहिती संतोष बंड यांनी माझ्यापर्यंत पोहोचवली. नवीन खेळाडूंना घेऊन एक वेगळा संघ त्यांनी प्रस्थापित केला. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 5. पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 5. पाठलाग करायचा आहे 94 रनचा. तर आरफ आलाय सेकंड ओव्हरमध्ये. मॅन फ्रॉम बदलापूर. मी मगाशीच उल्लेख केला नवीन खेळाडू घेऊन यावर्षी ट्रायडंट नवी मुंबई हा संघ खेळताना दिसेल. TDPL मध्ये या खेळाडूला पाहिलं होतं. बदलापूरच्या परिसरामध्ये खूप चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू खेळतो आणि आरफ बॉलिंग मार्कवर तयार. एक चांगला वेगवान बॉलर आहे. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. खूप चांगला फटका कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने निघतोय. 4 धावांसाठी चौकार. चार रन इथे मिळतील बॅट्समन लखनला आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. आरफच्या पहिल्याच बॉलवर 4 रन. पॉवर प्लेमध्ये आरफ पुन्हा एकदा तयार. समोर खेळत असताना डीप मध्ये फिल्डर नाही, त्याचा फायदा मिळेल लखनला. टायमिंग प्रॉपर. बॉल पाहूया बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय का. किती रन मिळतील एक्झॅक्ट 4 क्या 6 आणि इथे तो षटकार. रवींद्र पाटील यांचा इशारा. 6 रन. पहिल्या 2 बॉलवर 10 रन खर्च केलेत आरफने. चांगली बॅटिंग करत असताना लखन भरपूर घातक बॅट्समन आहे विक्रोळीचा. जोपर्यंत ग्राउंडवर असेल तोपर्यंत रन येतील त्याच्या बॅटमधून. लेफ्ट हँडेड बॅट्समन तसं जर पाहिलं क्रिकेटमध्ये तर भरपूर आक्रमक असतात. मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट ऑस्ट्रेलियन टीमचे ओपनर्स, क्रिस गेल वेस्ट इंडिज टीमचा खेळाडू, युवराज सिंग भारतासाठी 6 बॉल 6 षटकार मारणारा खेळाडू. हे लेफ्ट हँडेड बॅट्समन संपूर्ण क्रिकेट विश्वावर त्यांनी छाप सोडली आहे. लखन जाधव अगदी त्याच दर्जाचा खेळाडू आहे. विक्रोळी टीमचा विचार केला तर 70 प्रेझेंट्स बिग बॅश लीग मध्ये हे दोन्ही संघ खेळताना दिसतील. विक्रोळी आणि ट्रायडंट नवी मुंबई देखील 12 संघ खेळणार आहेत 70 बिग बॅश लीग मध्ये. 15, 16 आणि 17 तारखेला ती स्पर्धा होईल. एज आणि इथे मात्र लखन बॅक टू द पॅव्हिलियन. टीमचे कॅप्टन उपस्थित व्हायचं आहे. यानंतरच्या सामन्यामध्ये योगेश पेनकर आपण उपस्थित राहायचं आहे. 3ऱ्या ओव्हर नंतर लगेचच तुमची मॅच होईल.
पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलवर 10 रन आणि त्यानंतर आरफने कमबॅक केले, एक विकेट तिथे मिळवली. लखनची नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय मंगेश वैती स्ट्रायकिंग एंडला. नावल डॉकयार्डसाठी खूप चांगलं क्रिकेट लेदरच्या माध्यमातून तो खेळतो ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची भूमिका असते. एक दर्जेदार खेळाडू, मॅन फ्रॉम माहुल. ओहो, चांगली बॉलिंग आरफ कडून. पहिले 2 बॉलवर लयमध्ये दिसलेला नव्हता, परंतु त्यानंतरच्या 2 बॉलवर लाईन लेंथ अतिशय योग्य, अचूक बॉलिंग करत असताना आरफ. आणखीन एक चांगला शोध मी म्हणेन जावेदच्या माध्यमातून. हे सर्व तरुण खेळाडू घेऊन तो खेळतोय. बॉल तयार. यावेळेला चांगला फटका आहे मंगेशच्या बॅटमधून. बॉल सीमा पार, कट करतोय. 6 धावांसाठी षटकार. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा षटकार ठोकलाय. या 6 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 21-21. लक्ष्य पार करायचे 94 रनचं टार्गेट मोठा आहे आणि तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आक्रमक बॅटिंग करावी लागेल आणि हा बॅट्समन आक्रमक भूमिकेमध्ये नक्की दिसेल. या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत आरफच्या. थोडासा रूम होता आउटसाइड ऑफ स्टंप, तुटून पडला. मंगेश हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं, बॅटमधून प्रॉपर टायमिंग आणि इथे 6 रन. गती कमी केली आरफने. यावेळेला ऑन साइडला बॉल जातोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर आहे तोपर्यंत येईल. 1 रन इथे मिळेल. षटक क्रमांक 2 इथे संपलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 11च्या सरासरीने 22-22. आदरणीय मेघनाथ मस्कर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. ग्रामपंचायत सदस्य आकुर्ली, आपलं सहर्ष स्वागत मेघनाथजी. किंजल स्पोर्ट्सच्या वतीने, आयोजक तेजस मात्रे यांच्या वतीने. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा अखिलेश बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. यावेळेला काय फटका आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. टाळ्यांचा गजर होतो या शॉटसाठी. लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टाइम केला जातो फक्त बॉलला, अगदी तसा फटका. बॅटमधून स्वीट साऊंड, टक कसा आवाज, सीमा पार, षटकार. या षटकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या आकड्यावर. 28. लॉस ऑफ 1 विकेट. मंगेश कडून आक्रमण इथे अगदी जरुरी आहे टीमसाठी. मागणी तसा पुरवठा करावा लागेल मंगेश वैतीला आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 18. माफ करा 28-28. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 होते. या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार अखिलेशच्या विरुद्ध. बॅकफुटला जाऊन शॉट आर्म पुल केला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रन. 17 बॉलमध्ये 66 रन. 11 षटकार मारायचे. षटकारांच्या परिभाषेत जर विचार केला तर एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. लव्ह अँड वॉर. ऑन साइडला हलक्या हाताने फक्त ढकलून दिलाय. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे. फक्त 1 रन इथे मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. 29. लॉस ऑफ 1 विकेट. 65 रन अजूनही करायचे आहेत. 11 षटकार मारावे लागतील. 16 बॉलचा खेळ आता शिल्लक असेल. अखिलेश ओव्हर नंबर 3 मध्ये. समोर बॅट्समन खेळतोय अमित कोरी. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला ढकलून दिलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑन पर्यंत येतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल अमित कोरीला. या सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30. 94 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. अजून रन करायचे 64. योगेश पेनकर यांना आम्ही विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा.
पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे, मंगेशला फक्त एकच रन मिळेल. चांगली बॉलिंग, चांगलं कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतर दिशेवरचं नियंत्रण अतिशय योग्य होतं. जास्त रूम दिलेला नाहीये बॅट्समनला हात खोलण्यासाठी. बॉलर अखिलेशने, आरफने दुसरं षटक टाकलं, थोडंसं महागडं ठरलं. पुन्हा एकदा कमबॅक होत असताना या मॅचमध्ये टार्गेट मोठं सेट केलं थॉमस डायसने. खूप चांगली बॅटिंग केली, 5 षटकार त्याने ठोकले. त्यानंतर मैदानामध्ये आला राज गोठणकर, त्याने चांगली बॅटिंग केली. राज गोठणकर यंदाच्या सीझनमध्ये नक्की आक्रमक होईल. सँडी एस पी दादर संघामध्ये खेळताना दिसला मागच्या सीझनमध्ये. यंदाच्या सीझनमध्ये तो ट्रायडंट नवी मुंबईची या टीममध्येच खेळताना दिसेल, याच्यामध्ये शंका नाही. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, रिव्हर्स स्वीपचा फटका हा त्याचा पेटंट स्ट्रोक आहे आणि तिथे तो नेहमीच रन बनवतो. फुलटॉस बॉल होता, लेग स्टंपला सोडून अंपायरचा पाहूया इशारा काय येतो. वाईट बॉल आणि 5 रन मिळतील. छत्तीस रन झालेत, 36. 13 बॉलमध्ये 58 रनची आवश्यकता. 13 बॉल आणि 58 रन हे समीकरण. बॉल तयार अखिलेश, हुक केलाय, बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तर षटकार इथे मिळेल कारण बॉल झाडाला लागलेला आहे आणि जर झाडाला लागला तर 6 रन आहेत या ग्राउंडमध्ये, लक्षात घ्या. 6 रन मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते आणि या षटकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 52. 12-52. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ. या मैदानावर 5 बॉलमध्ये 38 रन म्हणजे 37 रन होऊ शकतात, तर 52 रन देखील होऊ शकतात. पाण्याची मागणी मला वाटते करण्यात येते. आशिष पंडित बॉलिंगसाठी येईल, मॅन फ्रॉम दादर. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी 52 रन डिफेंड करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक. मोठं टार्गेट होतं या मॅचमध्ये 94 रनचं. त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये विक्रोळी भरपूर रन खर्च केले. 4 आणि 5व्या ओव्हरमध्ये विक्रोळी या टीमने 5 षटकार थॉमस डायसने मारले. चांगली बॅटिंग थॉमसने करून दाखवली. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातला घातक बॅट्समन थॉमस डायस यंदाच्या सीझनमध्ये देखील त्याच फॉर्ममध्ये आहे. हे चांगले संकेत ट्रायडंट 11 नवी मुंबईसाठी. बॉलिंगसाठी तयार होत असताना आशिष पंडित, त्याच्या समोर आहे मंगेश वैती. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये कव्हरला फिल्डर आहे. कव्हर्समध्ये फिल्डिंग चांगली. 1च रन मिळेल मंगेशला. 51 रनची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ शिल्लक. 11-51. स्पर्धेमध्ये 10 बॉलमध्ये 50 रन, अर्धशतक अतिशय वेगवान नमित पाटीलने कंप्लीट केलं होतं तुर्भे गावच्या. तशीच बॅटिंग करावी लागेल. 51 रनची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक. फुलटॉस बॉल ऑन साईडला अलॉंग द कार्पेट खेळला आहे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे फक्त 1 रन मिळेल अमित कोहलीला. आणि आता थोडंसं कठीण होत चाललं हे लक्ष्य.
फक्त 2 रन खर्च केलेत आशिष पंडितने पहिल्या 2 बॉलवर. 50 रनची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेला फटका चांगला आहे मंगेशच्या बॅटमधून. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. 6 रन. 44 रनची अजूनही आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 या आकड्यावर. 50 अप विक्रोलेन्स विक्रोळी. आणि इथून 44 रन करायचे आहेत. 9 बॉलचा खेळ शिल्लक. तिसऱ्या बॉलवर षटकार आलाय मंगेश वैतीच्या बॅटमधून. अजूनही टार्गेट शक्य आहे चेस करणं. इथे फक्त षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे मंगेश वैती सारख्या बॅट्समनच्या माध्यमातून. क्षमता आहे या खेळाडूकडे. कुठल्याही क्षणी मॅचचं पारडं फिरवू शकतो, जड करू शकतो विक्रोलेन्स विक्रोळीसाठी. आशिष पंडित बॉलिंग मार्कवर, परंतु 1-2 डॉट बॉल आले तर मॅच अगदी खुल्ली होईल ट्रायडंट नवी मुंबईसाठी. शॉर्ट बॉल, आणखीन एक दमदार फटका. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल केलाय. 6 धावांसाठी षटकार सक्सेसफुल होत असताना मंगेश वैतीच्या बॅटमधून 2 देखणे स्ट्रोक आतापर्यंत या क्षेत्रामध्ये आले. असेल. सलग 2 षटकार इथे ठोकत असताना बॉल शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत 38 रन रिक्वायर्ड फ्रॉम 8 हे समीकरण. 2 मोठे फटके जर या सलग 2 बॉलवर आले तर काही होऊ शकते या मॅच मध्ये. त्यामुळे विचार करायला लावणारी बॉलिंग आता सध्या करत असताना बॉलर आशिष पंडित. परंतु कमबॅक करावं लागेल ट्रायडंट नवी मुंबईला या मॅच मध्ये. तर विकेट काढावे लागतील, एक तर डॉट बॉल वाढवावे लागतील. मंगेश पुन्हा एकदा तयार. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप पिच झाल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरून प्रयत्न फसलाय मंगेशचा. एक येतोय डॉट बॉल. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 7 बॉलमध्ये रन करायचे आहेत 38. 7 बॉल आणि 38 रन हे समीकरण. बॉल तयार. रिव्हर्स खेळलाय. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या गॅप मधून सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तर 6 बॉल आणि आता लक्ष्य पार करायचंय 32 रनचं. 6 बॉल आणि 32 रन हे समीकरण आले. लास्ट ओव्हर मध्ये मंगेश वैती नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय. ही जमेची बाजू. इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट, लव अँड वॉर. पहिल्या बॉलवर षटकार. 9 बॉलचे 7 रन. टीमची धावसंख्या पुढे जाईल आणि आता रन करायचे 25. किंजल स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये असे अनेक रेकॉर्ड घडलेले आहेत. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल आहे फ्री हिट. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय 6 बॉलमध्ये 38 रन विरोधी टीमला करायच्या होत्या. 37 रन झाल्या. मॅच टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये तो सामना आदर्श स्पोर्ट्सने गमावला. आणि त्यामुळे हे ग्राउंड असं आहे, या ग्राउंडवर कुठलंच टार्गेट सेफ नाही याची माहिती मी मगाशीच दिली.
94 रनचं टार्गेट देखील सेफ नाही, त्यामुळे आता 25 रन करायचे आहेत. अमित कोहली पुन्हा एकदा तयार. समोर खेळला अमित कोहली, डीप मध्ये फिल्डर आहे. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल अडवला जातोय. 24 रन करायचे आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मंगेश वैती स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉल मध्ये 4 षटकारांची आवश्यकता. आता काउंटिंग होईल फक्त षटकारांची. 5 बॉल आणि 24 रन हे समीकरण या मॅच मध्ये. रन झालेले आहेत 70 रन. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एखादा षटकार आला तर कॉन्फिडन्स वाढेल मंगेश वैतीचा. हा बॉल डॉट आला तर पारड जळ ट्रायडंटचं. कट केलाय. व्हाट अ शॉट. बॉल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मंगेश वैती ही इज ऑन फायर नाव. आणखीन एक दमदार स्ट्रोक. 4 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. 94 रनचं लक्ष्य. मंगेश वैती माहुल गावचा स्टार खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना मागील सीझन मध्ये चांगला फॉर्म. शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये चांगला खेळ. आता किंजल ट्रॉफी मध्ये देखील दमदार खेळ इथे करत असताना 4 बॉल आणि 18 रनची आवश्यकता. एकटा लढलाय मंगेश वैती. अमित कोहलीने शेवटच्या क्षणाला एक षटकार ठोकला, थोडीशी साथ दिली आणि आता मिळालेली साथ लावेल का ट्रायडनची वाट. 12 बॉल मध्ये 40 रनची खेळी इथे साकारली आहे मंगेश वैतीने. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हे सांगणारा हा षटकार होता. येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये रन करायचे आहेत 18. वेळ नका घेऊ प्लीज. अजून 2 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहेत. नम्रतेची विनंती आम्ही करतोय कारण 4:15 वाजलेले आहेत. 2 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहे आणि सूर्यास्त जवळपास 5:30 ते 5:35च्या दरम्यान होतो. त्यामुळे शेवटची मॅच अंधारात होऊ शकते. आणि नेक्स्ट मॅच मध्ये योगेश पेनकर आपल्याला देखील विनंती आहे थोडंसं फटाफट क्रिकेट खेळा प्लीज. सार्थक झारा 11 पनवेल आज संघ मैदानामध्ये उतरेल. यानंतरच्या मॅच मध्ये विशाल जितेकर विजय यांचं पुन्हा एकदा आगमन. आकाश सारेकर त्यांच्या बरोबरीने हे स्टार आहेत रायगडचे. विश्वजित ठाकूर या टीम मध्ये खेळताना दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. येणारे बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये रन करायचे 18. लक्ष्य होतं 94 रनचं. मंगेश वैती 12 बॉल मध्ये 40 रन. काय बॅटिंग केली आहे मंगेशने. शॉर्ट बॉल आणि यावेळेला फटका फसलाय मंगेशचा. टाइम नीटसा करता आलेला नाहीये मंगेशला. मेजवानीचं स्वरूप होतं हा शॉर्ट बॉल. हा बॉल जर बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला असता तर चित्र वेगळं होतं. परंतु इथे एक तेरी तो दुसरी मेरी हे दाखवत असताना बॉलर शॉर्ट बॉलवर विकेट गेली आणि मंगेश वैतीची विकेट इथे त्यांनी गमावली. परंतु बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. काय बॅटिंग केली आहे मंगेश वैतीने. वेल प्लेड मंगेश. बट हॅड लक. खूप चांगली खेळी. अजूनही मॅच संपलेली नाही. नवीन फलंदाज चाललाय लकी बाजवा. 3 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता. सार्थक स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा निलेश पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन होतं. जैदबाई आपलं देखील सरचे स्वागत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 रनची आवश्यकता. सार्थक देखील आलेला आहे, त्याचं देखील सरचे स्वागत. आणि सार्थकला विनंती आहे आपण या आमच्या स्टेजवर. 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये रन करायचे 18. बॉलिंग मार्कवर शेवटच्या ओव्हरमध्ये रितेश. वेगवान बॉल यावेळेला समोर खेळलाय. मिड ऑफला झेल देऊन लकी बाजवा बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅट्समन आकाश जांगीर. आता फक्त मॅच मध्ये मला वाटतं औपचारिकता असेल. 2 बॉल आणि रन करायचे 18. ऑन साइडला दिशा दिली. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर. फक्त 1 रन.
17 रनची आवश्यकता. लास्ट बॉल. योगेश पेनकर यांनी टॉससाठी या प्लीज. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर येतोय हा षटकार. 9 रनने हा सामना गमवला. 94 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विक्रोलिन्स विक्रोळी टीमने विक्रोलिन्स विक्रोळी टीमचे सर्व अमोल म्हात्रे सरांचा सन्मान आम्ही करणार आहोत. तेजस म्हात्रेची कुठलीही स्पर्धा असो, डे नाईट, किंजल ट्रॉफीच्या प्रत्येक स्पर्धांमध्ये अमोल म्हात्रे सरांची टीम खेळली आहे आणि त्यांचा सन्मान इथे होतो. टॉससाठी या थॉमस डायस प्लीज. थॉमस डायस प्लीज कम फॉर द टॉस. सौरभ यांचं देखील इथे आगमन झालंय. अमोल म्हात्रे सरांचा सन्मान आम्ही करणार आहोत. थॉमस डायस देखील इथे उपस्थित आहेत आणि अमोल म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस देखील करून घेऊया. तत्पूर्वी तेजस म्हात्रे यांच्या शुभ हस्ते अमोल म्हात्रे सरांचा सन्मान होतोय. कॅप्टन कूल ही ओळख आहे अमोल म्हात्रे सरांची. 70-70 बिग बॅश लीगसाठी देखील त्यांना शुभेच्छा. त्यांचा देखील संघ विक्रोलिन्स विक्रोळी आहे, त्या स्पर्धेमध्ये खेळेल. तर अमोल म्हात्रे सरांचा सन्मान इथे होतोय. किंजल ट्रॉफीच्या प्रत्येक स्पर्धांमध्ये त्यांचा संघ खेळलाय. थँक्यू सो मच अमोल म्हात्रे.